अजित गोल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत सरळ व्याज। बघा, सरळ व्याजवरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी खूप इझी असतं। कारण बघा, हे चॅप्टर का सोपं वाटतं तुम्हाला, तर यामध्ये तुम्हाला लिमिटेड फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, दोनच फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, म्हणजे एकच फॉर्म्युला आहे त्यावर तुम्हाला एखाद्या वेळेस रास विचारले जाते, तर तेव्हा तुम्हाला एक अजून फॉर्म्युला लक्षात ठेवायचा। म्हणजे आता कोणता फॉर्म्युला आपण लक्षात ठेवतो बघा, सरळ व्याज PRT छेदात 100। आता बघा, सरळ व्याज म्हणजे आता आपण एखाद्या जाऊन पैसे उसने घेतले, ठीक आहे, आपण पैसे उसने घेतले, आपल्याला त्याला मुद्दलही देणं गरजेचं आहे, ठीक आहे, त्याची मुद्दल तर आपण देणारच आहे, त्यावर आपण किती वर्षासाठी घेतलंय, त्याचं सरळ व्याज किती येतं, म्हणजे त्याचं व्याज किती येतं, किती वर्षासाठी, किती टक्क्याने दिलंय यावरही फरक पडतो, किती वर्षासाठी दिलंय, किती टक्क्याने दिलंय, या सर्वांचा विचार करून जे काही व्याज येईल ते आपण मुद्दल आणि ते व्याज ते समोरच्या व्यक्तीला देतो, कारण त्याने आपल्याला उसने पैसे दिले तर त्याच्यावर आपल्याला व्याज लागणार आहे, ठीक आहे। किती टक्के लागते यावरही तुमची रक्कम वाढल्या जाते, म्हणजे व्याज वाढल्या जातं, ठीक आहे। वर्ष किती, जेवढे जास्त वर्ष असतील तेवढे जास्त व्याज वाढेल, जेवढे टक्के जास्त असतील तेवढे व्याज जास्त वाढेल, तर ठीक आहे। याप्रमाणे कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, PRT छेदात 100। P म्हणजे काय, प्राइस, जे तुमची काय मुद्दल असेल ती, आर म्हणजे काय, रेट म्हणजे दर, किती टक्क्याने तुम्हाला समोरचा व्याज देतोय, त्यानंतर टाइम किती वर्षासाठी, ठीक आहे, छेदात 100, आणि हे काय सरळ व्याज, ठीक आहे। आता बघा, पहिला क्वेश्चन, यावरून तुम्हाला समजेल व्यवस्थित, 10% दराने 4000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती, तर फॉर्म्युला आताच मी सांगितलंय, PRT छेदात किती 100। प्राइस किती दिली बरं, प्राइस दिली तुम्हाला 4000, दर किती दिलाय 10, किती वर्षासाठी 3 वर्षासाठी, छेदात 100। बघा, आता जेव्हा या प्रकारचं सिंपल एक्झाम्पल विचारलं गेलं आणि ते तुम्हाला 2 0 दिसत असेल, डायरेक्टली काय करायचं, 40 गुणिले 10 गुणिले 3। आता हे 2 0 तर कट होणार आहे, हे आपल्याला माहितच आहे, कारण आपल्याला स्टेप वाईज आन्सर द्यायचं नाही, कारण आपल्याला स्टेप वाईज मार्क्स भेटणार आहे का नाही, तर आपल्याला डायरेक्ट फायनल आन्सरचे मार्क्स भेटणार, जिथं टाइम कमी करता येईल तिथे टाइम करण्याचा प्रयत्न करायचा, ठीक आहे। आता बघा, 400 गुणिले 3 × 12 1200। बघा, एखाद्या जाऊन तुम्ही 4000 रुपये घेतले 10% 3 वर्षासाठी, तर तुम्हाला 1200 रुपये व्याज द्यावं लागेल, त्याबरोबर त्याची मुद्दलही त्याला परत करावी लागणार आहे, ठीक आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, प्रत्येक क्वेश्चन मी वेगवेगळ्या टाईपचे घेतले, जेणेकरून तुमचे सर्व टॉपिक कव्हर होतील, ठीक आहे। हा टाईप 1 म्हणून नोट करायचा आहे, टाईप 1। त्यानंतर सेकंड बघा, टाईप 2, 10% दराने 2000 रुपयांची 2 वर्षाची रास किती, सिंपल क्वेश्चन आहे, PRT छेदात किती 100, ठीक आहे। काय विचारलंय लक्षात ठेवा, रास किती, इथे काय विचारलं तर सरळ व्याज किती, इथे तुम्हाला 2000 रुपयाची 2 वर्षाची 10% दराने रास विचारली, सरळ व्याज नाही, इथे कन्फ्युज होता तुम्ही। बघा, इथे तुम्हाला सरळ व्याजचा फॉर्म्युला माहित होतं, PRT छेदात 100, डायरेक्टली सॉल्व्ह करता, आणि रास लक्षात ठेवा, सरळ व्याज आणि रास यामध्ये डिफरन्स आहे, म्हणजे सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे, सर्वात पहिले आपल्याला सरळ व्याज काढावं लागणार आहे, ते आपलं फायनल आन्सर नसणार आहे। रास काढण्यासाठी आपल्याला वेगळा फॉर्म्युला यूज करायचा, तुम्हाला मी बोलले होते, तुम्हाला सरळ व्याज आणि अजून एक दुसरा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, तो कोणता आहे, रासचा, ठीक आहे। बघा, काय येणार आहे, 2000, आताच मी सांगितलं, हे 2 कट करायचे, डायरेक्टली आपण बघा प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त जेवढं शॉर्ट्स म्हणजे मेथड यूज करण्याची तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, एक्झाम मध्ये तुमच्या ते डोक्यामध्ये माइंडमध्ये राहिलं, तुम्हाला हे जर लक्षात राहिलं ना, PRT मांडणी करायची, नंतर 0 0 कट करायचं, एक्झाम मध्येही तुम्हाला असं वाटेल की आता मी ह्या स्टेपनी करतो, आणि एक्झाम मध्ये गेल्यानंतर मी डायरेक्टली ते 0 कट करून डायरेक्टली सॉल्व्ह करतो, असं होणार नाही, कारण तुम्हाला जी मेथड, आता ही पद्धतची रुटीन बसली ना, तर हीच रुटीन तुमची कंटिन्यू राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं, डायरेक्टली 20 गुणिले 10 गुणिले 2, डायरेक्टली आतापासूनच सवय करा, म्हणजे जेणेकरून एक्झाम मध्येही तुम्हाला ही सवय असणार, ठीक आहे। 200 गुणिले 2 400, ही काय झाली, सरळ व्याज झालं, हा 400 काय झाला, सरळ व्याज झालं, सरळ व्याज तुमचा निघाला 400। आता लक्षात ठेवा, रास कशी काढायची, रास काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, रास काढायची असेल तर कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे, बघा, रास काढायची असेल तर कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे, मुद्दल म्हणजेच काय, प्राइस
आणि इथे काय येणार आहे व्याज, जे काय तुम्ही आता काढले सरळ व्याज. आता मुद्दल किती आहे 2000 अधिक व्याज किती 400, 2400 काय आली तुमची रास आली. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा, बाकी काही नाही. सरळ व्याज मध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट टाईप बघा, हा टाईप 2 म्हणून टाकायचा टाईप 2. ठीक आहे, टाईप 3 बघा, 10/4 दराने एका रकमेची 3 वर्षाची सरळ व्याज 1200 रुपये येते. तर रक्कम किती आहे, रक्कम काढायची. आता बघा फॉर्म्युला सेम आहे, पण रक्कम काढायची. मग सरळ व्याज कुठे घेणार आहे, जेव्हा कॅल्क्युलेशन करताना तिथे गडबड होते. तर फॉर्म्युला तर सर्वांना लक्षात राहतो. मग ह्या चॅप्टरची प्रॅक्टिस करण्याची गरज काय, तर कॅल्क्युलेशन साठी. म्हणजेच काय, तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होईल. आणि ज्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो प्रत्येक वेळेस तुम्हाला काय माहित राहतं की बरोबरच्या पुढे जे PRT चे 100 आहे एवढे सॉल्व्ह करायचे, तर ते इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता, भाग देऊ शकता. पण जेव्हा सरळ व्याज इकडे भागिले, इकडे आल्यावर गुणिले, तिकडे आल्यावर काय होतं हे तुझं कन्फ्युज होतं. ती प्रॅक्टिस करणं जास्त गरजेचं. त्यासाठी जास्त क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर बघा 10/4 दराने एका रकमेची 3 वर्षाची सरळ व्याज 1200 रुपये येते. तर ती रक्कम किती, प्राइस विचारलं का PRT छेदात 100. तुम्हाला प्राइस विचारले म्हणून मी डायरेक्टली घेत नाही, तुम्हाला व्यवस्थित स्टेप वाईज समजून सांगते. ठीक आहे, सरळ व्याज किती दिले, सरळ व्याज 1200. प्राइस काढायची, दर दिलाय 4, 3 वर्षासाठी छेदात 100. बघा आता इथे बघा, इथे व्यवस्थित समजून घ्या. इथे काय भागिले, इथे काय भागिले, इकडे गेल्यावर बरोबरच्या इकडे गेल्यावर काय होणार आहे गुणिले होणार आहे. पण इथे छेदात आहे, इकडे आल्यानंतर ते काय होणार आहे वरती जाणार आहे. म्हणजे कशा प्रकारे बघा, इथे गुणिले तर इथे इकडे आल्यावर होणार आहे भागिले होणार आहे. म्हणजेच 1200 गुणिले 100 छेदात 4 गुणिले 3 या प्रकारे. ठीक आहे, समजलं व्यवस्थितरित्या. बघा हे 100 इकडे आले, गुन्ह्यावर छेदात आहे भागिले म्हणून इकडे आल्या गुन्हा झाले. आता पुन्हा P इकडे आला, P इकडे आला, हे वरती इकडे आलं काय P इकडे आला म्हणून ते काय आले खाली आले. ठीक आहे, म्हणजे बघा गुणिलेच तिकडे गेल्यावर भागिले होतं, भागिलेच इकडे आल्यावर गुणिले होतं. प्लस असेल बरोबरचे तिकडे गेल्यावर मायनस होईल, मायनस असेल इकडे आल्यावर बरोबरचं प्लस होईल. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघा आता 3 चोक 12, 4 4 कट झाले, काय उरतं बघा, उरतं काय तुमचं 100 गुणिले 100 10,000. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. जेव्हाही तुम्हाला प्राइस विचारली जाईल ना प्राइस, तेव्हा हे दोन्ही गुणा करून वरती घ्यायचे, जे काही प्राइसच्या लाईन मध्ये जे काही ते खाली घ्यायचे. याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन टाईप थर्ड म्हणून नोट करायचंय. त्यानंतर 10/10/12 दराने 5000 रुपयांचे 6 महिन्याचे सरळ व्याज किती. आतापर्यंत आपण वर्षात बघत होतो, आता महिन्यांमध्ये विचारला. आता महिन्यांमध्ये विचारलाय तर तुम्ही फॉर्म्युला तर हाच यूज करणार आहे, फॉर्म्युला चेंज होणार नाही, फॉर्म्युला सेम असणार आहे. पण तुम्हाला विचारलं काय 6 महिने. आतापर्यंत आपण 12 महिन्यांचं घेतो, 36 महिन्यांचं घेतलं, 12 महिन्यांचं घेतलं. पण इथे तुम्हाला वर्ष दिलंय का नाही, इथे दिलाय तुम्हाला महिना. तर महिन्याचं कसं करायचं, महिन्याचे क्वेश्चन आले तर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे बघा. टाईप 4 व्यवस्थितरित्या समजून घ्या. एकदा समजलं ना तर फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करत चालायची. ठीक आहे, फॉर्म्युला तर तोच यूज होणार. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगाल जेव्हा हे सरळ व्याजचं चॅप्टर असेल तर आम्ही नेहमी सांगाल हाच फॉर्म्युला, हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन फास्ट करा. PRT छेदात किती 100 का लिहून देते मी डायरेक्टली ते घ्यायला लावलं तर, पण इथे तुम्हाला 6 महिन्याचं समजलं पाहिजे. ठीक आहे, सरळ व्याज प्राइस किती दिली बरं 5000, किती 6 महिन्यांसाठी, दर दिलाय 12 छेदात 100 गुणिले बघा 6, 1 वर्ष किती महिने असतात बरं 12 म्हणून इथे घेतलं पण 12. ठीक आहे, किती 12 12 कट झाले, हे 2 0 हे 2 0 कट झाले, 6 5 30, 300 किती सरळ व्याज आहे 300 रुपये.
फक्त बघा इथे 6 महिने दिलंय आणि वर्षात किती महिने असतात 12, म्हणून आपण छेदात 12 घेतले एवढंच. ठीक आहे, डायरेक्टली हे तुम्ही सॉल्व्ह करू शकत होता. बघा इथे बघता क्षणी तुम्ही सॉल्व्ह करू शकत. मग 6 महिने छेदात 12 येणार हे तुम्हाला माहितीच होतं. हे 12 ते 12 कट झाले डायरेक्टली. हे 2 0 ते 2 0 कट झाले. 6 पंचे 30, 300. बघा या प्रकारे मला हेच सांगायचंय, तुम्हाला फॉर्म्युलेही कुठेही भेटतील, कोणत्याही बुक मध्ये भेटतील, एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आन्सर भेटतील, स्टेप भेटतील, पण तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं की शॉर्ट ट्रिक कमी टाइममध्ये तिथे तुमचा टाइम महत्वाचा असतो. आता बघा इथे मी तुम्हाला कशा प्रकारे सोप्या पद्धतीने जेव्हाही सरळ व्याज असो, कोणताही क्वेश्चन असो, आता मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये हेच सांगणार आहे, बघता क्षणी सॉल्व्ह करायचा क्वेश्चन. म्हणजेच काय होणार आहे बघा, आता इथे मी तुम्हाला 12 वर्ष माहित आहे आपल्याला, हे 12 ते 12 कट होणार आहे, हे तर तुमच्या माइंडमध्ये फिक्स झालं. ते 2 0 ते 2 0 कट होणार आहे. ठीक आहे, 5 7 30 300. डायरेक्ट पेन उचलायची गरज आहे का? नाही, बिना पेन उचलताही तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, या प्रकारे. तर आजच्या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट्समध्ये विचारायचं आहे.